अगदी सोपं आणि पटकन होणारं असं हे चिकन आज आपण तयार करून घेणार आहोत. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवून घेऊया हैदराबादी चिल्ली चिकन. चला तर त्याची कृती पाहूया. आता एका बाउलमध्ये मी 1 किलो हे चिकन विथ बोन्स घेतलेला, म्हणजे हाडांसकट मी हे चिकन घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त बोनलेस घेऊ शकता. आता ते मी स्वच्छ धुवून चांगलं निथळून घेतलेलं आहे. आता 2 टीस्पून मी यात हळद पावडर घालून घेतलेली आहे आणि 1 कप फ्रेश दही, आंबट दही नाही घालून घ्यायची, तर एकदम फ्रेश दही घालायची आहे. आता ते घातल्यानंतर मी 2 मोठे कांदे मी असे कापून घेतलेले आहेत. 2-3 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. 2 टेबलस्पून मी नारळ पावडर घेतलेला आहे आणि काजू घेतलेले आहेत. मी 15 काजू घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याची फाईन पेस्ट बनवून घेऊया. पेस्ट तयार करून झालेली आहे. आता त्याच चिकनमध्ये मी 2 टेबलस्पून इतकं आलं लसूण पेस्ट घालून घेत आहे आणि मगाशी आपण जी पेस्ट बनवलेली होती ती पेस्टसुद्धा मी यात मिक्स करून घेत आहे आणि हे पुन्हा मी मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवत आहे. मॅरिनेट झालेलं आहे. मी तासभर ठेवलं होतं मॅरिनेशनसाठी. आता एका बाउलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घेऊन मी त्यात जिरं घेतलेलं आहे. अर्धा टीस्पून मी जिरं घेतलेलं आहे. 2 इंच होईल एवढं मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. 4-5 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. 10 ते 15 मी काळे मिरे घेतलेले आहेत आणि 4 ते 5 मी लवंग घेतलेले आहेत. आता हे छान आपण मस्त यात परतून घेऊया. आता हे परतून झाल्याच्या नंतर त्यात आपण अर्धा टीस्पून जिरं पावडर घालून घेणार आहोत आणि 1 टेबलस्पून धणे पावडर घालून घेणार आहोत. हे दोन्ही आपण छान या तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता सगळे हे मसाले परतून घेऊया. त्यात आपण थोडीशी हळद पावडर घालून घेऊया. अगदी पाव टीस्पून एवढी हळद पावडर घालून घ्यायची आहे आणि संपूर्ण हे मसाले मस्त यात फ्राय करून घेऊया. अगदी 10 ते 15 सेकंदच आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता हे मसाले छान असे परतलेले आहेत. आता यात आपण मगाशी मॅरिनेट केलेलं चिकन सगळं घालून घेऊया. हे ऑलरेडी 1 तास मॅरिनेट केलेलं आहे. तर त्यात तुम्हाला हवं तर थोडंसं लिंबाचा रससुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता, पण मी घातलेला नाही. तुम्हाला अजून आंबटपणा हवा असेल तर तुम्ही लिंबाचा रस घालून घेऊ शकता किंवा टोमॅटो प्युरे घालून घेऊ शकता. पण टोमॅटो प्युरेने काय होतं, थोडासा या ग्रेव्हीचा कलर चेंज होतो. आता मी ज्या बाउलमधून हे सगळं चिकन यात घातलेलं आहे त्याच बाउलमध्ये मी 1 कप पाणी घालून तो सगळ्या बाउलला मसाला जो लागलेला होता तो मसाला एकत्र करून मी 1 कप पाणी यात ॲड करून घेतलेला आहे. आता तुम्हाला किती ग्रेव्ही जाडसर हवी किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही यात पाणी घालून घेऊ शकता. मी नंतर घालून घेईन, कदाचित मला जाडसर हे वाटेल, उकळत आलं की थोडंसं जाडसर वाटेल, मग पुन्हा एखादा कप भरून मी नंतर पाणी घालून घेईन. कारण समजा तुम्हाला हे ब्रेडबरोबर खायचं असेल तर तुम्हाला थोडासा रस्स्याची यात गरज भासेल. आता हे आपण लीड लावून मस्त हे चिकन मस्त शिजेपर्यंत आपण थांबूया. म्हणजे जवळजवळ एक 10 ते 12 मिनटं आपल्याला थांबायचं आहे. एक 12 ते 13 मिनटानंतर मी हे झाकण उघडून पाहिलेलं आहे. चिकन थोडंसं म्हणजे उकळत चाललेलं आहे. अजून हे काही उकळलेलं नाही किंवा शिजलेलं पण नाही. पण आता आपल्याला हे चिल्ली चिकन करायचं आहे. पण आपण एरवी चिकन चिल्ली करतो ना, तसं हे चिकन नाही आहे. हे हैदराबादी चिल्ली चिकन आहे. म्हणून हे जे आपण चिल्ली चिकन बनवत आहोत ना, तर त्याच्यावर आता आपण ह्या शिमला मिरच्या अशा प्रकारे उभ्या चिरून या आपण वर अशा पसरवून घेणार आहोत या भांड्यामध्ये आणि लगेच आपण हे झाकण लावून पुन्हा
मस्त असं उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत. आता झाकण लावूया आणि पुन्हा एक 10 मिनटासाठी आपण थांबूया. लो फ्लेमवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. मी या 2 शिमला मिरच्या घेतल्या होत्या. तुम्हाला हवं तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता. मी 2 शिमला मिरच्या अशा प्रकारे बारीक चिरून मग आपण झाकून ठेवलेलं होतं. आता हे 10 मिनटानंतर मी उघडून पाहिलेलं आहे. मस्त चिकन शिजलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय की रस्सा मला थोडासा कमी वाटतोय, म्हणून मी आता पुन्हा 1 कप भरून पाणी घालून हे पुन्हा एकदा ह्याची उकळी घेणार आहे, म्हणजे जेणेकरून ही ग्रेव्ही अशी छान मीडियम अशी होईल. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात बटाटासुद्धा घालून घेऊ शकता. आता ह्यात चवीनुसार मी मीठ घालून घेत आहे. मगाशी मी मीठ घातलेलं नव्हतं, आता मी मीठ घातलेलं आहे आणि चिकन मसाला 1 टीस्पून मी एवढा घालून घेत आहे. तो मिक्स करून घेत आहे आणि पुन्हा एकदा फक्त 1 उकळी येईपर्यंत आपण थांबायचं आहे. 1 उकळी आली की लगेचच आपण गॅस फ्लेम बंद करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर या स्टेजला तुम्ही कसुरी मेथीसुद्धा घालून घेऊ शकता. तर मी गॅस फ्लेम बंद केलेली आहे आणि आता मी बारीक कोथिंबीरची पानं चिरून घेतलेली आहेत आणि ती मी गार्निश करून घेत आहे. तुम्ही नानबरोबर किंवा पराठ्याबरोबर, चपातीबरोबर, कुठल्याही कशाबरोबरही तुम्ही हे सर्व करून घेऊ शकता. पावाबरोबरसुद्धा तुम्ही हे सर्व करून घेऊ शकता किंवा भाकरीबरोबरसुद्धा तुम्ही ही सर्व करून घेऊ शकता. कोणत्याही भाकरीबरोबर, तांदळाच्या म्हणा, नाचणीच्या म्हणा, ज्वारीच्या म्हणा, चपातीबरोबर म्हणा, कुठल्याही भाकरीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता किंवा हे सर्व करून देऊ शकता. तंदूर रोटीबरोबरसुद्धा हे छान लागतं. तर अशी ही आपली हैदराबादी चिल्ली चिकन तयार झालेला आहे सर्व करून घेण्यासाठी. चवीला अतिशय भन्नाट आणि एकदम सुंदरच लागणारी अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. या माझ्या रेसिपीला एक लाईक जरूर करा. मग माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट लिहा. मग मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओत. तोपर्यंत बाय.